नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। साताऱ्यात धक्कादायक घटना, निवासी उपजिल्हा अधिकारी नागेश पाटील यांना मारहाण, जिल्ह्यात उडाली खळबळ। सातारा शहरात निवासी उपजिल्हा अधिकारी नागेश पाटील यांच्यावर काही युवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली। या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सातारा शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकांना ताब्यात घेतलं। मारहाणीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार रात्री सुमारे 9च्या सुमारास सातारा नगरपालिकेच्या परिसरात ही घटना घडली। निवासी उपजिल्हा अधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांनी अडवून त्यांच्याशी वाद घातला। त्यानंतर त्यांच्यावर मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं। घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित युवकांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मारहाणीमागील कारणाचा शोध घेतला जात आहे। दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती शहरात पसरताच सातारा शहर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेतही चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सर्व संबंधितांची चौकशी सुरू आहे। पोलीस तपासानंतर या प्रकरणामागील नेमकं कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं।